Hello, all student brothers and sisters. After finishing or discussing the activity on report writing, we are turning our attention towards the next but internal option activity, and this is framing interview questions or setting of interview questions. Here, framing and interview questions means we have to take interview of the famous person that is mentioned in the question or activity. We have to ask him questions which आर रिलेटेड टू हिज फील्ड. आपण या ठिकाणी एका फेमस व्यक्तीची इंटरव्ह्यू घेणार आहोत. टेकिंग इंटरव्ह्यू और आस्किंग क्वेश्चन्स इन इंटरव्ह्यू is also a challenging skill. It is not easy, though you feel that it's easy to ask questions, but asking skillful questions or quality questions is expected. या ठिकाणी क्वालिटी क्वेश्चन्स किंवा कौशल्यपूर्ण असणारे प्रश्न विचारणं अपेक्षित आहे. तर इंटरव्ह्यू क्वेश्चन्स विचारत असताना या ठिकाणी आपल्याला थोडासा अभ्यास असणं अपेक्षित आहे. तर हे इंटरव्ह्यू क्वेश्चन्स कशासाठी विचारायचे? व्हाय शुड वी आस्क इंटरव्ह्यूज? इमॅजिन यू आर गोइंग टू बिकम ॲन अँकर on television, and at that time you are told or you are asked or you are given the duty of taking interview of the famous person. At that time you should feel yourself comfortable because a famous person is in front of you. That's why you must feel comfortable and you have to ask him a good questions in a frank atmosphere. You have to create a good atmosphere for that person. While asking, you must reflect your confidence. So let us see the skill of taking or asking or framing interview questions. At the beginning, you have to read the instruction or activity or question given in the question paper. पहिल्यांदा तुम्हाला ॲक्टिव्हिटीमध्ये किंवा क्वेश्चन पेपरमध्ये दिलेला प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे आणि वाचल्यानंतर लक्षात घ्यायचं की कुणाची आपल्याला इंटरव्ह्यू घ्यायची आहे. या ठिकाणी जस्ट यू हॅव टू फ्रेम ओनली क्वेश्चन्स, नो नीड टू राईट ॲन्सर्स. फ्रेमिंग क्वेश्चन्स इज एक्सपेक्टेड और फ्रेमिंग क्वेश्चन्स इज इसेन्शियल. यू आर नॉट आस्क्ड टू राईट ॲन्सर्स. सो ॲट द बिगिनिंग यू हॅव टू यूज सम फॉर्मॅलिटीज सेईंग दॅट good morning sir, madam. In this way you have to welcome, you have to greet him or her before starting interview, and you have to say, let me first congratulate you madam or sir for the innovative activities that you have done in your life, and I would like to set few questions for the audience. या ठिकाणी इंटरव्ह्यूचे क्वेश्चन्स किंवा इंटरव्ह्यूसाठी औपचारिक प्रश्न विचारणं अपेक्षित आहे. इट इज टेकिंग ॲन इंटरव्ह्यू इज ॲन आर्ट असंही म्हटलं जातं. टेकिंग ॲन इंटरव्ह्यू इज ॲन आर्ट. इंटरव्ह्यू घेणं ही सुद्धा एक आर्ट आहे, कला आहे. द क्वेश्चन शुड हॅव द स्कोप ऑफ ब्रिंगिंग फोर्थ इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन और इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन. यू शुड ब्रिंग फोर्थ द इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन फ्रॉम द पर्सन whose that interview that you are going to take. Points to remember while framing questions. Here are some points given for framing questions. You have to remember these points. Only the interview questions must be framed at least 8 to 10 questions. फक्त इंटरव्ह्यूचे क्वेश्चन्स फ्रेम करायचे आहेत. ॲटलिस्ट 8 to 10 क्वेश्चन्स, 8 ते 10 क्वेश्चन्स या ठिकाणी फ्रेम करायचे आहेत. अँड यू आर नॉट एक्सपेक्टेड टू राईट ॲन्सर्स टू दीज क्वेश्चन्स. या ठिकाणी उत्तरं लिहायची नाहीत इंटरव्ह्यू क्वेश्चनचे, फक्त इंटरव्ह्यूचे क्वेश्चन्स लिहायचे आहेत. देन द क्वेश्चन शुड बी WH क्वेश्चन्स आस्किंग फॉर इन्फॉर्मेशन अँड शुड बी रिलेवंट टू द सिच्युएशन. हे सगळे WH क्वेश्चन असायला हवेत, फॉर्मल क्वेश्चन असायला हवेत. यू शुड नॉट राईट अ सिंगल येस नो टाईप क्वेश्चन और व्हर्बल क्वेश्चन. येस नो टाईप क्वेश्चन एकही तुम्ही फ्रेम करू शकत नाही. सगळे WH क्वेश्चन असायला हवेत, हे महत्त्वाचं आहे. द क्वेश्चन शुड बी पोलाईट. सिम्पलर क्वेश्चन शुड कम फर्स्ट. आणि प्रश्न कसे असेल? पोलाईट. पोलाईट मीन्स दॅट शुड इंडिकेट युअर पोलाइटनेस और जेंटिलिटी.
तुमची सभ्यता नम्रता त्यातून रिफ्लेक्ट व्हायला हवी आणि सुरुवातीचे सिम्पलर क्वेश्चन असावेत, इंट्रोडक्टरी क्वेश्चन असावेत. ॲट द बिगिनिंग यू शुड आस्क सम इंट्रोडक्टरी क्वेश्चन, देन स्टेप बाय स्टेप और वन बाय वन यू हॅव टू गो डीप टुवर्ड्स द टॉपिक, द सब्जेक्ट दॅट यू आर गोइंग टू आस्क क्वेश्चन्स टू द पर्सन. पहिल्यांदा प्रस्तावित करणारे प्रश्न असावेत, त्यानंतर ज्या क्षेत्रातील ती फेमस व्यक्ती आहे त्या क्षेत्राशी रिलेटेड इम्पॉर्टंट क्वेश्चन्स विचारण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. त्यामध्ये माहिती उकलण्याचा प्रयत्न करायचा आहे, महत्त्वाची माहिती ऑडियन्सला कळावी त्यांच्याबद्दलची. म्हणून करता सखोल माहिती विचारणारे काही प्रश्न, काही डिफिकल्टी त्यांनी फेस केलेल्या, त्यांनी कशी त्या अडचणीवरती मात केली, व्हॉट वे डिड दे ओव्हरकम द डिफिकल्टीज, सच क्वेश्चन्स शुड बी फ्रेम इन द मिडल अँड ॲट द एंडिंग पॉईंट कन्क्लुडिंग क्वेश्चन्स, म्हणजे शेवट करणारे क्वेश्चन्स ॲट द एंड यू हॅव टू आस्क. And the last question must be there that what advice would you like to give our audience. आणि लास्टचा क्वेश्चन, शेवटचा क्वेश्चन हा आमच्या ऑडियन्सला, आमच्या श्रोत्यांना तुम्ही काय ॲडवाईस द्याल, हाच प्रश्न शेवटचा क्वेश्चन असायला पाहिजे. सो इमॅजिन दॅट यू आर ॲक्च्युअली इंटरव्ह्यूइंग द पर्सन अँड फ्रेम क्वेश्चन्स अकॉर्डिंगली. म्हणजे पहिल्यांदा इंट्रोडक्शनचे असावेत ओपनिंग करणारे, त्यानंतर मेन बॉडीचे क्वेश्चन्स असावे, त्यानंतर कन्क्लुडिंग क्वेश्चन असावेत. या ठिकाणी इथं दिलेलं इंट्रोडक्शन असावे, ओपनिंग असावे किंवा मेन बॉडीचे क्वेश्चन्स, त्यानंतर कन्क्लुडिंग म्हणजे शेवट करणारे क्वेश्चन्स आणि शेवटचा ॲडव्हाईसचा क्वेश्चन. आणि ही ॲक्टिव्हिटीसुद्धा, दिस ॲक्टिव्हिटी विल बी आस्क फॉर 4 marks हिअर. ॲप्रोप्रिएट फ्रेमिंग क्वेश्चन्स 2 marks, लँग्वेज अँड स्टाईल ऑफ फ्रेमिंग क्वेश्चन्स 1 mark, ओव्हरऑल इम्प्रेशन 1 mark. In this way 4 marks will be there for framing interview questions. And then now we have to focus our attention towards the actual interview or what way interview is taken. कशा प्रकारे इंटरव्ह्यू घेतली जाते या संदर्भात असणारे हे प्रश्न आता आपल्याला पाहायचे आहेत. Let us read that interview questions here are already prescribed here. And let's see the question. First question we have to see here. Prepare a set of questions to ask to a student who has topped in your college. काय म्हटलेलं आहे? प्रिपेअर अ सेट ऑफ क्वेश्चन्स, प्रश्नांचा सेट तयार करायचा आहे. अशा विद्यार्थ्याची इंटरव्ह्यू घ्यायची आहे की ज्या विद्यार्थ्यानं कॉलेजमध्ये टॉप केलेलं आहे. अशा विद्यार्थ्याची इंटरव्ह्यू तुम्हाला घ्यायची आहे. हू टॉप्ड इन युअर कॉलेज, टॉप्ड इन युअर कॉलेज म्हणजे तो कॉलेजमध्ये टॉप आलेला आहे. आस्क हिम हर अबाउट हिज हर रुटीन, त्याच्या रुटीनबद्दल इंट्रोडक्टरी करणारे प्रश्न किंवा त्याचं रुटीन कशामुळे तो टॉप आला. द सॅक्रिफायसेस मेड, त्यानं त्याग काय केला हे यश मिळवण्याकरता. द सपोर्ट सिस्टीम, त्याला सपोर्ट कुणाचा होता, डिफिकल्टीज कुठल्या होत्या. इन दिस वे यू मे फ्रेम दीज क्वेश्चन्स फॉर द टॉपर इन द कॉलेज. फर्स्ट यू हॅव टू आस्क द फर्स्ट क्वेश्चन दॅट saying, first you have to welcome my friend, congratulations or hearty congrats on the success of your latest achievement, or congratulations on your achievement. How did you react when you first heard the news? How did you react? हा फॉर्मल क्वेश्चन आहे. कशा प्रकारे तुझी रिॲक्शन होती जेव्हा तू हा न्यूज किंवा या प्रकारची बातमी तू पहिल्यांदा ऐकल्यानंतर. हाऊ डिड यू रिॲक्ट, कशी प्रतिक्रिया दिली, काय वाटलं तुला. हा पहिला क्वेश्चन, पहिल्यांदा कॉंग्रॅच्युलेशन करायचं आणि तुझी प्रतिक्रिया काय होती असं पहिला क्वेश्चन सेट केला आहे. व्हॉट वॉज द रिॲक्शन ऑफ युअर पॅरेंट्स और फॅमिली मेंबर्स, व्हॉट वॉज द रिॲक्शन. सेकंड क्वेश्चन वॉज आज दॅट व्हॉट वॉज युअर पॅरेंट्स रिॲक्शन्स अबाउट युअर सक्सेस. असाही प्रश्न विचारू शकता. व्हॉट वॉज युअर पॅरेंट्स रिॲक्शन्स अबाउट युअर सक्सेस असंही म्हणू शकता. देन थर्ड क्वेश्चन, हाऊ मेनी आवर्स डिड यू स्टडी डेली, किती तास तू दररोज अभ्यास करत होता. त्यानंतर व्हॉट वॉज युअर नॉर्मल रुटीन बिफोर द एक्झामिनेशन, एक्झामिनेशनपूर्वी तुझं नॉर्मल रुटीन काय होतं, डेली रुटीन काय होतं. नॉर्मल रुटीन म्हणजे डेली रुटीन काय होतं हा प्रश्न आहे. देन व्हॉट सॅक्रिफायसेस इफ एनी डिड यू हॅव टू मेक, कुठल्या गोष्टीचा त्याग केला तू ह्या अचिव्हमेंटसाठी. तर त्यानं जो त्याग केला असेल, कुठल्या गोष्टीत त्याग तो करू शकतो. त्याग करणं म्हणजे या ठिकाणी काय, इन्व्हॉल्विंग और मिक्सिंग इन द फॅमिली फंक्शन और एंगेजिंग इन टेलिव्हिजन, हा त्यानं सॅक्रिफाईस केलेला आहे. टेलिव्हिजन न पाहणं हा त्यानं सॅक्रिफाईस म्हणजे त्याग केलेला आहे. फॅमिली फंक्शनमध्ये इन्व्हॉल्व न होणं हा सॅक्रिफाईस त्याने केलेलाच असतो. हू हेल्प्ड
किंवा हू डीड हेल्प यू ऑर सपोर्ट यू इन युअर एफर्ट्स. हू डीड हेल्प यू असा प्रश्न फ्रेम करणं अपेक्षित आहे. हू डीड हेल्प यू ऑर हू डीड सपोर्ट यू इन युअर एफर्ट्स. तुझ्या प्रयत्नात कुणी सपोर्ट केला, मदत केली, हा प्रश्न आहे. व्हॉट डिफिकल्टीज डिड यू फेस. कुठल्या डिफिकल्टीज तू फेस केल्यात. व्हॉट डिफिकल्टीज डिड यू एक्सपिरियन्स ऑर फेस. आणि त्यानंतर ह्या डिफिकल्टीनंतर पुढचा क्वेश्चन असायला हवा, व्हॉट वे डिड यू ओव्हरकम युअर डिफिकल्टीज. कोणत्या डिफिकल्टी म्हणजे त्या अडचणीवर तू मात कशी केली. देन व्हॉट आर युअर फ्युचर प्लॅन्स. भविष्याबद्दलचे तुझे प्लॅन काय आहेत, भविष्याबद्दलचं काय आहे. व्हॉट इज युअर फ्युचर टार्गेट, गोल, पर्पज असाही क्वेश्चन फ्रेम करू शकता. आणि लास्ट क्वेश्चन, व्हॉट ॲडवाईस कॅन यू गिव्ह टू युअर ज्युनियर्स किंवा व्हॉट ॲडवाईस वुड यू लाईक टू गिव्ह टू अवर कॉलेज फ्रेंड्स. इन दिस वे you have to ask last question. After asking last question you have to say thank you friend for giving your valuable time and for answering my questions असं म्हणून तुम्ही इंटरव्ह्यूचा शेवट करायचा आहे. दिस इज द फॉर्मॅट दॅट यू हॅव टू यूज व्हाईल फ्रेमिंग इंटरव्ह्यू क्वेश्चन्स. सो दीज आर जस्ट फ्रेम क्वेश्चन्स फॉर इंटरव्ह्यू. या प्रश्नामध्ये तुम्ही स्वतःहून काय बदल करू शकता आणि स्वतःचे क्वेश्चन्स तुम्ही ॲड करू शकता. परंतु सिरीज महत्त्वाची आहे. सुरुवातीला उकल करणारे प्रश्न असावेत, इंट्रोडक्टरी करणारे प्रश्न असावेत आणि शेवटला कन्क्लुडिंग किंवा शेवट करणारे प्रश्न असावेत. हे महत्त्वाचं आहे. ज्याची इंटरव्ह्यू घ्यायची आहे त्याचं बॅकग्राऊंड, त्याचं क्षेत्र, त्या क्षेत्राशी अनुसरूनच इंटरव्ह्यूचे क्वेश्चन्स असायला पाहिजेत. हा टॉपर आलेले विद्यार्थी आहे. या विद्यार्थ्याला स्पोर्ट्सबद्दल एकही क्वेश्चन विचारला जाऊ नये. You should not ask any question about the sports, about the farming, about other fields. दुसऱ्या क्षेत्राचा त्याला प्रश्न विचारला जाऊ नये, ही महत्त्वाची बाब आहे. इफ यू आस्क or if you frame 8 to 10 questions in a correct format, you are going to get 4 out of 4 marks. This is also easiest section or activity that you may select for writing skills. Thank you very much.